नमस्कार सगळ्यांना, मी अनन्या पवार तुमच्यासमोर आज एक क्रोशेइंगचा नवीन व्हिडिओ ठेवते प्रस्तुत करते. काय बोलू माहीत नाही. ह्याच्या आधी मी खूप व्हिडिओज बनवले, पण त्याच्यामध्ये माझा आवाज किंवा मी काही शिकवत नव्हते तुम्हाला. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रोशेटिंग शिकवणार आहे. या व्हिडिओमध्ये नाही, ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये आपण बस स्लिट नॉट आणि चेन्स शिकणार आहोत, बस एवढंच. तर बाहेर पाऊस चालू आहे म्हणून पावसाचा आवाज इग्नोर करा. आपण स्लिट नॉट कशी शिकतात ते सुरू करूया. सगळ्यात पहिले माझ्याकडे हुक आहे. ही मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल किंवा ऑनलाईनसुद्धा हुक्स भेटतात. आणि हा धागा, ठीक आहे. तर आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले धाग्याचा एंड घ्यायचा आणि मग त्याला एका क्रॉसमध्ये प्लेस करायचं. म्हणजे मी वरून घेते धाग्याला, तर लक्षात ठेवायचं. वरून घ्यायचं आणि हा आपला धागा असा दिसतो, ठीक आहे. तर या धाग्याला क्रॉस केला आपण, तर एक सर्कलचा बनला आहे. तर त्या सर्कलमध्ये आपली हुक इन्सर्ट करायची आहे. काय माझी मराठी पण चांगली आहे. ओके, हे इन्सर्ट केल्यानंतर आपण आपला जो धागा आहे त्याला अशाप्रमाणे पकडणार आणि मग त्याला आपल्या हाताला रोटेट करणार. तर असा आपला बोट आणि जो धागा आहे तो एक व्ही शेप फॉर्म करणार, राईट. सो मग आपली जी हुक आहे ती आपण अशी धरणार. अशी प्लेसमेंट असते क्रोशेइंगची. जेव्हा आपण क्रोशेइंग करतो तेव्हा हा धागा असा इंडेक्स फिंगरच्या वरून जातो, तर इझी होतं क्रोशेट करायला. आता सगळ्यात पहिले आपलं हे सर्कल बनलं आहे. आपण धागा कसा पकडतो ते शिकलो. आता स्लिट नॉट कशी करायची ते शिकलो. तर आपण जो व्ही बनवला आहे त्यातनं आपली हुक टाकायची अशी, आणि मग हे असं दिसणार. आणि मग त्या हुकला रोटेट करायचं एकदाच. ही हुक आहे, त्याला व्हीमध्ये टाकायचं, रोटेट करायचं. आणि मग आपल्याला एक अजून लूप भेटणार, तर त्याला या पहिल्यावाल्या लूपमधनं खाली खेचायचं, ठीक आहे. खाली खेचल्यावर हा जो आपण धागा पकडून होतो याला पण सोबत खेचायचं आणि मग याला सोडून दिलं तरी चालेल. आता जो खालचा धागा होता त्याला आपण खेचूया, म्हणजे आपली जी नॉट आहे ना ती टाईट होते. खालचा आणि वरचा धागा दोन्ही खेचून बघायचं, ज्याने टाईट होते तो वापरायचा. आता ही आपली स्लिट नॉट तयार आहे. तुम्ही याला मोठं छोटं करू शकता साईजच्यानुसार. आता मला याला मोठं करायचं आहे, तर मी बस माझी हुक जी आहे ती मागे खेचणार, म्हणजे हा सर्कल जो आहे आपला मोठा होतो. विदाऊट हुक पण करू शकता हाताने. आणि जर आपल्याला परत ही हुक हा सर्कल परत छोटा करायचा असणार, परत हुक टाकायची आहेत ना, आणि मग हा जो मोठा धागा आहे त्याला खेचायचा, म्हणजे आपली हुक छोटी होते. ओके, तर आता स्लिट नॉट शिकून झाली आहे. ह्याच्यानंतर आपण चेन्स कशा पाडणार ते शिकणार आहे. चेन्स म्हणजे आपली साधी वेणी असते तशीच दिसतात ते. चेन्स पाडण्यासाठी पण सेम प्रोसेस फॉलो करायचे. आपला बोट आणि धागा कसा पकडायचा ते शिकला पाहिजे ऑब्व्हियसली. आणि मग परत जी हुक आहे ती या व्हीमधनं टाकायची. व्हीमधनं टाकल्यावर तिला हुकला फिरवायचं, ज्याने धाग्यावर एक अजून लूप बनणार. तर त्या लूपला जी आपली स्लिट नॉट होती त्यातनं बाहेर काढायचं. परत दाखवते. ही आपली हुक आहे, त्याला असं आत टाकायचं, फिरवायचं हुकला, आणि मग या धाग्याला स्लिट नॉटमधनं बाहेर काढायचं. तर ही आपली पहिली चेन जी आहे ती रेडी झाली आहे. आता सेकंड चेन बघूया. परत सेम प्रोसेस फॉलो करायचे. व्हीमध्ये हुक टाकायची आपली, त्याला रोटेट करायचं, आणि मग हे अशा प्रकारे आपल्या सर्कल किंवा स्लिट नॉट आहे तिकडनं बाहेर काढायचं. थर्ड पण दाखवते एकदा. परत ह्याला आत टाकायचं, हे फिरवायचं, आणि परत बाहेर. अशा प्रकारे तीन चेन्स मी बनवल्या आहेत. 3 चेन्स मी बनवल्या अशा दिसणाऱ्या, ठीक आहे. तर या चेन्सवरूनच तुम्ही फ्युचरमध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स बनवू शकणार, क्रोशेटचे प्रोजेक्ट्स. सो या आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. आय होप तुम्ही लोक व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल.
आणि याच्या पुढे मी अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकणार आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअली तुम्ही काहीतरी क्रोशेट करणार असं तुम्हाला वाटणार. तर ती किचन टाईप गोष्ट तर समजू शकता तुम्ही, तसंच काहीतरी. स्टे ट्यून फॉर दॅट व्हिडिओ टू. I hope you all enjoyed this video. Make sure to like, share and subscribe and hit the bell icon. Thanks for watching.